नमस्कार, मी विजय पाटील. विजय पाटील इन्साइट्स या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. जागतिक संदर्भात होणाऱ्या घडामोडींचा परिणाम भारतासारख्या विकसनशील देशावर होतो. पण भारताच्या अवनतीला कारण असलेले जे नेतृत्व आहे, त्या नेतृत्वाचा पंचनामा स्पष्ट शब्दांमधून केला तर या नेतृत्वाने भारताच्या 140 कोटी नागरिकांना पालकांप्रमाणे वागवायचे सोडून अन्न, वस्त्र, निवाऱ्यापासून वंचित ठेवण्याचे धोरण चालू ठेवलेले आहे. आणि सगळा देश दोन बड्या उद्योगपतींच्या घशात घालायचे जे कारस्थान चालू आहे, त्याला प्रचंड प्रमाणात विरोध जनमानसातून वाढू लागला आहे. कॉक्रोच जनता पार्टी आणि विवेचनाचा निष्कर्ष असा आहे की कॉक्रोच जनता पार्टी भारतीय जनता पार्टीला संपवून टाकेल आणि सत्ता परिवर्तन करेल. याचे सुंदर विश्लेषण ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर सुभाष देसाई यांनी केलेलं आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि डॉक्टर सुभाष देसाई यांनी मांडलेल्या मतांविषयी आपले मत कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. अनेक कोट्यावधी रुपये खर्च करून राम मंदिर बांधायचं, काशीचा कॉरिडॉर करायचा आणि कुंभमेळ्यावर पैसे उधळायचे, गोवंश पालनासाठी खर्च करायचे. तर गोमूत्र आणि गोबर विकून जो देश धर्माचा धंदा करायला लागलेला आहे, तो देश नेहमीच अवनतीकडे जाणार. त्याची आर्थिक स्थिती कधीही होणार नाही. परराष्ट्र नीती म्हणाल तर मोदी आजपर्यंत 12 वर्षामध्ये जिथं जिथं परदेशामध्ये गेले त्या ठिकाणी तो संरक्षण करार असू दे, पर्यटनाचा असू दे, कुठलंही असू दे, त्या खात्याच्या मंत्र्याला कधीच त्यांनी पाठवलं नाही. स्वतःच पुढं व्हायचे. आणि याचा परिणाम असा झाला की हम करे सो कायदा, लोकशाहीच्या नावावर अमेरिकेमध्ये, भारतामध्ये हुकुमशाही सुरू आहे, लोकशाही नाही आहे. त्यामुळे लोकशाहीचा गळा घोटण्याचं कारण असं की ज्या स्वातंत्र्यवीरांच्या रक्तातून, सिंचनातून घटना तयार झाली, ही घटनाच त्यांनी डावलायचं, स्वातंत्र्याला कवडीमोल किंमत द्यायची, या भूमिकेतून भाजपने जी सुरुवातीपासून भूमिका घेतली, त्यामुळं त्यांना एकमेव त्यांचा अजेंडा गांधी नेहरूंना शिव्या देणे. प्रत्येक वेळेला आपण घोडचूक केली की गांधी नेहरूंचा रेफरन्स घेऊन त्यांनी अशा चुका केल्या होत्या हे सांगत रडगाणं गात बसायचं. पण त्यांना एक कळलं नाही, अरुणाचलमचा लचका तोडणारा चीन बरोबर भारत आज लष्करी पातळीवर संघर्ष करू शकत नाही. मी स्वतः त्या बाजूला तवांगपासून असं राजौरी पूंछपर्यंत फिरलेलो आहे. हिमालयामध्ये अनेक भाग चायनाने जो पेंगॉंग लेक जवळचा ताब्यात घेतला आहे, त्याला भारत काही करू शकत नाही. आमचे 20 जवान त्या खाऱ्या पाण्यामध्ये पेंगॉंगच्या चायनाने मारलेले आहेत. त्याचं ह्यांना काही वाटत नाही. पण या मोदींच्या बाबतीमध्ये मी तर असं सांगतो की ज्या विचारसरणीवर, राष्ट्रीय सेवक संघाच्या विचारसरणीवर हा राजकीय पक्ष पोचला गेलेला आहे, ती विचारसरणीच मुळात भारताला घातक आहे, घटनेला घातक आहे. आणि त्या भूमिकेतून जर कुणी विरोधी पक्षनेता कोणाला तरी देशद्रोही म्हटलं असेल तर ते फारसं चुकीचं आहे असं मला वाटत नाही. दुसरी गोष्ट अशी की जागतिक पातळीवर जर बघाल तर बांगलादेश वॉरमध्ये ज्या वेळेला अमेरिकेने आपलं 7th फ्लीट समुद्रामध्ये आणून ठेवलेलं होतं, त्यावेळेला त्याला सुद्धा न जुमानणाऱ्या इंदिरा गांधींनी आपल्याला पाहिजे ते केलं. परंतु तशी धमक या आत्ताच्या संरक्षण मंत्र्यामध्ये नाही, पंतप्रधानमध्ये नाही आणि केंद्रीय गृहमंत्र्यामध्ये नाही आहे. आणि त्यामुळं पंचायत अशी झालेली आहे की परंपरागत तुमचा रशिया हा जो मित्र होता, तो आज तुम्ही शत्रू करून ठेवलात. आणि ज्या अमेरिका तुमच्यावर दादागिरी करतो, एक प्रकारचा सत्तेचा बलात्कार करतो, त्याला तुम्ही आपल्या पूजास्थानी ठेवलेलं आहे. आणि हा तुम्हाला डिक्टेट करतो. भारतावरती पंतप्रधान मोदी आहेत का डोनाल्ड ट्रम्प आहे हेच कळत नाही, अशी परिस्थिती दुर्दैवाने आलेली आहे. आता याच्यामध्ये होर्मुझच्या याच्यामध्ये परंपरागत इराणसारखा मित्र, मोदींनी ज्यावेळी भेट दिली होती त्यावेळेला त्यांना जुन्या पांडुलिपीचा हे सुद्धा त्यांनी भेट म्हणून पाठवलं होतं. तर इराण हा आपला हजारो वर्षापासूनचा असणारा मित्राला शत्रू केलं, रशियाला शत्रू केलं. त्या फार मोठ्या हिमालयन ब्लंडर्स आहेत. म्हणजे आजपर्यंत भारताच्या स्वातंत्र्यानंतर
कोणत्याही पंतप्रधानांनी केल्या नाहीत. या एवढ्या घोडचुका आहेत आणि या घोडचुकांची किंमत आम्हाला मोजायला लागते. दुसरा भाग मला असा वाटला की रशियाकडून जे आपल्याला तेल मिळत होतं, अत्यंत स्वस्त दरामध्ये क्रूड मिळत होतं, ते कुणासाठी मिळत होतं? भारतीय जनतेसाठी मिळत होतं. पण मोदींनी हे दिलं कुणाला? अदानीने अंबानीला दिलं. जामनगरच्या रिफायनरीमध्ये हे रशियाचं क्रूड तेल यायचं, ते रिफाईन करून हे दोघे जण विकायचे परदेशला. फायदा जो मिळाला अब्जावधी डॉलर्सचा, हा अदानीने अंबानीला मिळालेला आहे, तो जनतेला मिळालेला नाही. व आता ह्या सगळ्या संदर्भामध्ये आजपर्यंत प्रश्न विचारू देण्याची पद्धत पार्लमेंटमध्ये विरोधी पक्षाला नव्हती. आता बोलायला लागले तर त्यांचा माईक बंद करण्यापासून आवाज बंद करण्यापर्यंत सगळं करतात. लोह्यासारख्या जजला मारलं जातं. तर भारतामध्ये आज जे आहे ते अराजकाची चाहूल का लागलेली आहे? तर यामध्ये आज HDFC बँकासारख्या बँकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गैरव्यवहार झाले. ICICI बँकेमध्ये 25 कोटीचा भ्रष्टाचार झाला. सहकार क्षेत्र महाराष्ट्र गव्हर्नमेंट सुद्धा मोडायला बसलेलं आहे. आज आर्थिक स्थिती बँकांची ठीक नाही आहे आणि इकडं महागाईचा भस्मासूर म्हणाल तर आमच्या घरामध्ये चूल पेटत नाही, काहींना भाकरी मिळत नाही. ज्या वेळेला तळागाळातल्या माणसाला अन्न वस्त्र निवारा देता जर येत नसेल तर त्या गव्हर्नमेंटला सत्तेवर राहायची गरज नाही. आणि हे प्रश्न आता जसं नेपाळमध्ये जैन झी म्हणजे 18 ते 28 वर्षाच्या मुलांनी प्रचंड क्रांती करून दाखवली, सत्ता पालट करून दाखवला, तसाच प्रकारचा भारतामध्ये ही होण्याची शक्यता वाटायला लागली. कारण अराजकावर एकच उपाय आहे म्हणजे क्रांती, आणि त्या क्रांतीची पदचिन्ह भारतामध्ये उमटू लागली आहेत. ह्या कॉक्रोच पार्टी का कॉक्रोच पार्टी झाली तर आपणा सर्वांना माहिती आहे, तरी पण या बोलण्याच्या संदर्भामध्ये सांगतो की सर्वोच्च न्यायाधीशांनी टिप्पणी करताना आकारण ते घसरले अनएम्प्लॉईड तरुणांच्यावर. सुशिक्षित बेकार तरुणांना नोकऱ्या मिळण्याच्या संदर्भात सरकारला आदेश द्यायच्या ऐवजी त्यांना तुम्ही झुरळ म्हणता, आणि ही झुरळं म्हणजे अत्यंत नगण्य, मारण्यालायक, म्हणजे तुम्ही या तरुणांना ठेचून काढा असा आदेश दिल्यासारखा प्रकार या चीफ जस्टिस ऑफ इंडियानी केल्यामुळं ही सुद्धा एक फार मोठी न्यायालयीन क्षेत्रामधली अवनतीचं लक्षण आहे की सत्तारूढ पक्षाला हवं तसं बोला. याच्या अगोदरच्या धनंजय चंद्रचूड महाराष्ट्रीयन होते, त्यांच्याबद्दल आम्हाला अभिमान होता. मी त्यांच्याबद्दल वीक सारख्या इंग्रजी प्रसिद्ध मासिकामध्ये सुद्धा लिहिलं होतं, आम्हाला अभिमान आहे म्हणून. पण ज्यावेळी ते निवृत्तीनंतर असं कबूल करतात की राम जन्म बाबरी मशिदीच्या इश्यूबद्दल मी देवाला कौल लावला आणि कौल आला त्याप्रमाणे निकाल दिला की इथं राम जन्माला आला. मला हे कळत नाही की चीफ जस्टिस ऑफ इंडियाच्या बुद्धिमत्तेची दिवाळं वाजले तिथं. कारण रामायण आणि महाभारत ही महाकाव्य आहेत हे चंद्रचूडना पूर्ण माहिती होतं. असं असून सुद्धा महाकाव्यामधल्या काल्पनिक पात्राचा जन्म त्यांनी प्रत्यक्ष गृहीत धरावा याच्या इतकं दुर्दैव भारताचं कुठलं नाही. तशीच गोष्ट आताच्या चीफ जस्टिसने केलेलं आहे. त्यामुळे आमच्या मनामध्ये भारतीयांची एक आशा होती की न्यायालय ही माणसांना अन्यायाला न्याय देऊ शकतील, जस्टिस देऊ शकतील. पण ह्या 2-3 उदाहरणावरून असं वाटायला लागले की इलेक्शन कमिशनर असो, चीफ जस्टिस ऑफ इंडिया असो किंवा राज्यपाल असोत, मुख्यमंत्री असोत, ही सगळी एका विशिष्ट पक्षाच्या विचारसरणीची बाहुलं झालेली आहेत. त्यामुळे आम्हाला सर्वसामान्य माणसाला न्याय मिळणार नाही. तुम्हाला सोनम वांगचूकची केस लक्षात घ्या, केजरीवालची लक्षात घ्या, महाराष्ट्रातल्या देशमुखांची बघा की निष्पाप माणसांना आकारण तुम्ही आरोप लादायचा, त्यांना तुरुंगात टाकायचं, हाल करायचे, म्हणजे ते मरत नाहीत का अशी वाट बघायची. इथंपर्यंत जर हे राज्यकर्ते वागायला लागले सूडबुद्धीनी तर मला वाटतं देश चालणार नाही. शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांना नको आहे, तुम्ही का लादता आमच्यावरती? समृद्धी मार्गामध्ये सुपीक जमिनीचं झालेलं वाटोळं, रस्त्याकडेला प्रचंड प्रमाणामध्ये वृक्षतोड झाली, त्याचं काय केलं? त्यामुळे एका कॉक्रोच पार्टीच्या कार्यकर्त्यांनी नितीन गडकरींना काही सवाल केले. ते सवाल असे होते की माझ्याकडं आल्टो 6 लाखाची आहे
आणि माझ्या शेजारच्या उद्योगपतीकडे 60 लाखाची ऑडी आहे, तर दोन्हीलाही टॅक्स तुम्ही एकच लावता आणि ती लक्झरी आयटम म्हणून लावता. त्याच्यामध्ये किती प्रकारचे टॅक्स लावता ह्या त्यांनी विचारलं आणि हे सगळं सांगून त्यांनी विचारलं की ज्यावेळी क्रूड ऑइल आखातीकडून कोरोनाच्या काळामध्ये स्वस्त तुम्हाला मिळत होतं $60 बॅरल प्रमाणे, त्यावेळी सुद्धा तुम्ही पेट्रोलचा दर प्रचंड उंचीवर ठेवला होता. त्याचा फायदा कोणाकडे गेला? तसाच PM फंड जो आहे त्याचे पैसे कुणाकडे गेले? तर हे सगळं जर बघितलं तर ह्या तरुणांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला नाहीये. नीटमधला लातूर पॅटर्नने झालेले MBBS हजारोनी MBBS महाराष्ट्रामध्ये पसरलेले आहेत आणि हे लातूर पॅटर्न जो होता तो कसा होता आता जगजाहीर झालेला आहे. या सगळ्यामधून एकच गोष्ट अशी होते की शिक्षण व्यवस्थेची दिवाळ वाजलेली आहेत, मनूचं राज्य आणायचं आहे आणि ह्याच्यामध्ये देशाला 2-3 उद्योगपतींना पूर्णपणे विकायचं आहे आणि ह्या सगळ्यामध्ये तरुणांची होणारी कोंडी हे एका स्फोटामध्ये रूपांतरित झालेली आहे. याला राजकीय पक्ष कुठलाही कारणीभूत नाही, परंतु हा सामाजिक विद्रोह आहे. याला काँग्रेससारख्या विरोधी पक्षांनी, कम्युनिस्टांनी, इतर पुरोगामी सगळ्या संघटनांनी या विद्रोहाला एक आकार दिला पाहिजे. जर आकार नाही दिला, दिशा नाही दिली, तर दिशाहीन हे आंदोलन होऊन हे भाजप ते पुन्हा दाबू शकतं. म्हणून कॉकरोच पार्टीवरती जनतेने आत्ताच्या तरुणांनी, नोकरी असणाऱ्या किंवा नोकरी नसणाऱ्या तरुणांनी आपल्या भविष्यासाठी सपोर्ट करणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि त्याशिवाय भारतामध्ये क्रांती होणार नाही. कदाचित जयप्रकाश नारायण सारखी इंदिरा गांधी मोदीपेक्षाही काही वेळेला हुकुमशाह बनल्या होत्या. त्यांना जिथं जनतेने खाली बसवलं तसे मोदी शांची झालेली माझोरी पण हा सुद्धा खाली बसवायचा असेल तर कॉकरोच पार्टी ही बलवान झालीच पाहिजे. तिचं राजकीय पक्षात रूपांतर झालं पाहिजे आणि निवडणुका लढवून त्यांनी सत्तापालट केला पाहिजे.